काय नाव आहे त्याचं ते नाही का जानू त्याच्या चुलत्याचा मेसेज आलता म्हणले ताई आमच्या आईने तुम्हाला भेटाय बोलवले धनेगावला ते म्हणलं मला कामच्या आता झोपलेले इथं त्याला फोन करून सांगन संगम शाळामध्ये टाकलेला तिथं काय कार्यक्रम असंच असंच या म्हणजे काय म्हणते मालकाला विचारून सांगतो मला मालकाने काम घेतलं विचारून सांगते मला उद्याच्याला बरं म्हणजे बघू आता काम मग त्यांना काय सांगू संध्याकाळी 2-3 दिवसात या म्हणते आई बोलायला लागली आमच्या आईने पहिल्यांदा कोणाला तरी बोलवले असं म्हणतात थांब नाही एवढं होत आता तिकडे तुकडा जेवण करा ना जेवा जेवा काय काय आणलं होतं हातामध्ये हातात काय आणलं होतं काय करायला आता आता काय ते त्यांनी पगाटे केलेल्या पडतान ढिगे घातली किंवा दमन 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 पाणी देऊ का पाणी प्यायला घरी आणलं त्याच्यावर तुम्ही पित नाही नाही रानातलं नाही घरचं आणलंय घरचं पाण्याच्या उपटून तिकडे कडीला बांधावं हे करावं दगड निसटून पडतान काय होत आता किती बरं आपटतोय म्हणा मी होय आता जीव म्हातारा झाला काय करावं काय खत मारलं का खत मारलंय 5 पोते बळीराम हाणायचा ते बगला साईडने बगला काढायचा आलं ते माती मधली घेतली का पुन्हा मग पजी हाणायची पैकी पंजीन पुन्हा आऊत आता चांगलं डस्क एवढं येऊस तर आऊत हाणायची आता कायची पंजी आणायची आता नाही हाणायची हा आता आता एक पाणी पाजायचं निबर होत मोगडा हाणायचा आणि पाळी घालायची पुन्हा पाळ्यात सारख्या 2-3 पाळ्या घातल्या करपायचा ताण नाही तरी त्याने लय बाया लावल्या होत्या ना लावाच लागते ना टिपरे फिबरे इचून घेतले असते ना टिपरे फिबरे घेतले असते ना इचून हो तिकडे चट. बारीक मोठं हे आता कामावर केले का पावसाळ्यात ताण येत नाही आता पाण्याचा येडा येत नाही लवकर पाण्याचा कसा येडा येत ना लय मट रान असलं हे तुकडं भिजवायचे ते तुकडं भिजवायचे येडा येत नसते ना मग सुबा गाड दे द्यायचं का एवढंच आहे आणि तिकडे भ्याय की पार का ना बऱ्या करून जरा आहे बऱ्याच खेळ शेतात हो. बैल नाही खेळ त्यांचे आहे लोक त्यांचे असायची तर डांग्या बी नाही ते बैल खेळ नाही ना पाण्याखाली राहणार त्याच्यामुळे कोणी काय करेल ना आता वाटतं बैलाचं पण पुन्हा एकदा ऊस आली की काय काम आहे असं म्हणतो मी हो आता हे त्याला घ्यायला नाही इकायला परवडत का बैल हा? घ्यायला ऊस लागण केली ना हे बी नाही कोणी लागण केली कोणी काय केलं हॅलो हॅलो नमस्कार बोला की नहीं प्रॉब्लम नहीं आए शोरूम पे हम कल जाके आए हाँ बोला कि हेलो काय म्हणली ती म्हणते तुम्हाला काही हिरो शोरूम कोण काही प्रॉब्लेम आला का हा सर्व्हिसिंगला काही घे जाऊन या म्हणलं आम्ही जाऊन आलो त्यांची जिम्मेदारी असेल का काही पडलं का करून दिली नाही दिली त्यांची जिम्मेदारी मग संरक्षण केलेलं त्यांचं हे होत असं ना तिथं हे टाकीत असते ना नंबर पडत असं काय वाजरे तिथं हिरोलीच मोठी पाडायला ना कोणी बी हिरो पाडायला लागले तेव्हा कधी
ही काय हो अनुदांडे अनुदान आधी अनुदान ती एक आधी काही दोघाला ते ह्या कच्चू दादा खाल्ली कच्चू दादा खाल्ली हसत नुकसान आहे. मग ही बंद पडते का नाही 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 चालू आहे. उलट हिच्यात पाणी जास्त येते कसं काय? पाणी नळ वरून आहे. तिकडून असं नाही, ह्याला काय अडचण नाही ना त्याच्यात नळ आला एक बारका बघा आपल्याला बारीक आहे. ह्याच्यात ना त्याच्यात लय मोठा आहे नाही एवढं पाणी हा, तिच्यात नाही. त्याच्यात नाही त्याच्यात लय आला पाणी तिच्यात तेव्हा थापत आहे. हप्ते पाणी तिच्यात नाही हापत. हा तिकडूनच डोंगरा पण आलायची आहे. ह्या बसक्यात हाय पाणी आणि तिकडे जरी असलं तरी कवर टिकणार ते पाणी. नाही स्वतः अंगावर मुसांडा असल्या पाणी वाटत नाही हो. आता त्या तुरा भाईच्या ह्याच्यात मुसांडाच गेलेला ना तो असा 5 मोटर आहेत त्याच्यात एका हिरीत एक हिरीत 5 मोटर तरी पाणी संपत नाही तशी पाहिजे हिर त्यांची आग किती 10-15 एकर मळे असेल सात एकर. 7 एकर मळे एक हिरीवर पाणी आणि 5-7 मोटर आहेत त्याच्यात ती खालची मोटर का खालची मोटर खालची हिर का तिथं काय मामा जवान मध्ये असते तेव्हापासून हिर आहे ती मला वाटते आता तुम्ही खाली हो. जात असाल तेव्हा त्या हिरीचं पाणी आणलंय की आम्ही ह्याच्यावर घागरीवर टिकून आणायचं ना त्या हिरीचं पाणी पाणी कसलं मोटर दिवसभर चालायचं म्हणजे रात ना दिवस जो काय तुम्ही बघितलं नाही वरवरच्या अलीकडे हे. मांजऱ्यामध्ये पाणी आहे. आणि त्याच्या ते पलीकडून एक आहे बघा तळ्याच्या पलीकडून ते गेल्या वर्षी म्हणजे आपलं तळ व्हायच्या आधी तिथं नव्हतं का टँकर चलत टँकर पाणी प्या की सगळं पाणी मी नाही धुयचा बरं घासीन मी घरी गेल्यावर बाजल मग ते धुयचं होतं तर कसं धुणार होतं असं धुवा आता ते पाणी घेतलेलं वाटोळ करतात का काय रे बाबा टाक आता धुतलं म्हणे धुतलं तर निर्मळच नाही तर धुयचंच नाही नुसतं हिसळून टाका म्हणलं होतं की नुसता आणा इकडे सोडा काम नाही सांगायसारखं तुम्हाला रानात आपला डबा धुवून ठेवावा लागतो माहिती का धुतलाय तर तसंच ठेवायला हे काय माझं आहे हा उरक तुला नेऊन सोडतो मला नाही जायचं नाही जायचं जुनी जोडी आणली तुम्ही काल परवा दिवशी नेलते ना मावटा देवीत महाराजाचं रानात पाळी घालायला आता आज ह्यांना हाणायचं उद्याच्या त्यांना धरायचं आता हे पाणी पिया तुम्हाला येतच म्हणजे कारखान्याचा ताटवा निघून जातोय सगळ्याचा 12 तास कवा भरले होते 7 किती 4ला भरले होते का 4ला भरले होते 6 वाजता आलतो देवाच्या वाडीमध्ये बडे नेते असे डोळ्यातून पाणी गळत होते उभं राहून. गमजे डोक्याला इथवर त्या पंढरपूर काय नाही झालं पंढरपूर मधून आलो मग तिथून त्यांची रणी ताटली मग काटले म्हणजे एक बैल तर उड्याच मारायला लागला उड्यात मारायला बैल आपला नव्हता मारीत आपला नाव मारी मागचा बैल पुढे पहिला येऊन उड्या आणायला दोन्ही कोण मुंडक्याला हे असतंय आणि डोपराला बी त्याने मारित उड्या बैलांना गाडीमध्ये बैलांना नाही का नाही बेजार केलं राईट बैल येते सकाळ उजळा इथं बेजार केलं त्या बैलामुळं दुसरी बैल ताटून उभं राहते अर्धा तास गाडी उभा अर्धा करतात तास गाडी उभं राहते अर्ध्या तासात नाही म्हणलं तरी मी एक टाकून दिलं तर 20 किलोमीटर धरा ना 20 किलोमीटर येत नाही गाडी मग तेवढंच अर्धा तास पुन्हा लवकर पोहोचते ना माणूस आता तंबाखू आहे का तंबाखू द्या बरं त्याकडे तंबाखूचं लय बेकार आहे बाबा त्या घे त्या का ती धरीत नाही हा तंबाखू लय अवघड आहे कुठं आहे बाबा 72 पुढे झाल्या पळा डोपट्या सगळ्या नाही आणि चिमटा आणायचा ना चिमटा कुठे गणी आणायला हा न्याला का कुठे नाही हा मी आपलं त्याच्यावर त्याचा एक गावला रचला हा झाकून राहिलं झाकून राहते हा नाही एका साईडला आता कायच करावा आणि ते बघा ते पुन्हा तोंड कोणचं उघडा आहे ते बघा पेटे घालायचे मेळ लागायचं नाही कोणचं तोंड उघडा आहे घातलं तर पेटे घातलं हा एका दिवशी आईतवर असला हा म्हणजे त्या जोडीला मी घेऊन यायचं हा आणि एका साईडला फास घालून टाका
मग पावसाळ्यात आपण रस्त्याच्या कडीला घालायचा फार. म्हणजे पावसाळ्यामध्ये एवढं एवढं घेऊन गेलं की आपलं पाणी तापाय पुरतं होतं. बाकी तर काय भाकरीला गॅस आहेच की. भास्कर